डान्सच्या स्पर्धा आयोजक यशस्विनी महिला समूह कराड। नदी मावटे, प्रेरणा धुमाळ, जयवंत थोरात, नौशाद नदार। आणि आपली छोटीशी भेट त्यांना द्यायची आहे आणि खास सत्कार आमच्या हेताचा या ठिकाणी होणार आहे। एकदा जोरदार टाळ्या तुमच्या टाळ्यात या मुलींसाठी प्रेरणा देण्याचं काम करणार आहेत। जेव्हा एखादा स्पर्धक व्यासपीठावरती एखादा सादरीकरण करतो त्यावेळेला खालून येणाऱ्या टाळ्या त्याच त्यांच्यासाठी एक प्रकारचं बक्षीस असतं। त्यामुळे हेच बक्षीस तुम्ही त्यांना द्यायचंय। आज या ठिकाणी त्यांना बक्षीस मिळवा ना मिळो पण आमच्या गाण्यासाठी खूप टाळ्या वाजल्या हे तर कधी सांगत जाणार आहे। त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या आमच्या छोट्या बाल कलाकारांसाठी। या ठिकाणी मोठ्या मोठ्या मंगळागौर खेळणाऱ्या अतिशय निपुण असणाऱ्या स्पर्धक देखील या ठिकाणी आहेत आणि नव्याने सुरुवात करणारे आमचे स्पर्धक या ठिकाणी आहेत। तर तुमचे आशीर्वाद या ठिकाणी त्यांना मिळाले त्यामुळे तुमच्या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे। आणि वेळोवेळी माझ्या कार्यक्रमाला सहकार्य देणारी आमची या ठिकाणी मी सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या हेताचा या ठिकाणी सत्कार घ्यायचा आहे। मी सरांना विनंती करते की त्यांनी हेताचा या ठिकाणी
सत्कार करायचा आहे. वेळात वेळ काढून ती 12वी सायन्सला आहे, अभ्यास भरपूर आहे, तरीही अभ्यास सांभाळत ती तिची कला जोपासते. त्याचबरोबर तिची कला दुसऱ्यांना देण्याचाही प्रयत्न करते आणि ते आज आपण बघितलंय या ठिकाणी. मी काही तिचा डान्स बघत आले, पण तिची कोरिओग्राफी बघण्याचा आज पहिल्यांदा योग आला आणि तुझ्या या प्रयत्नांना असंच यश येऊ दे अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करते आणि एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आमच्या नेत्यासाठी. बाकी परीक्षकांचा निर्णय हाच अंतिम निर्णय राहील. तसंच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले पत्रकार संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक व अध्यक्ष यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सरांचे स्वागत करायचे आहे. आपल्या या कार्यक्रमाची नोंद त्यांच्या कॅमेऱ्यातून होणार आहे आणि त्यांच्या चॅनलवरती आपला हा कार्यक्रम दिसणार आहे. तर सरांच्या हस्ते मी त्यांचे स्वागत या ठिकाणी करणार आहे आणि यानंतर पुढचा आपला मंगळागौरीचा दुसरा ग्रुप या ठिकाणी सादरीकरण करणार आहे. साई डान्स अकॅडमी यांनी तयार व्हायचं आहे. कर्णामधील नामांकित साई डान्स अकॅडमी. त्यानंतर हिरकणी ग्रुप सोनल जाधव यांचं हिरकणी ग्रुप यांनी तयार व्हायचं आहे आणि यानंतर आपल्याला कराडमधील नाका अस्सल मंगळागौर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजेत.
स्वतःसाठी जगलोच नाही. कधीच कोणी म्हणत नाही थांब, श्वास घे. यशस्वी महिला समूह जोरदार झाले पाहिजे असंच थांबायचं मला
गौरीचा कार्यक्रमाचे आयोजन आमच्या करण्यात आले आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे होती सावित्री म्हणून शिकल्या तिच्या लेखी. आज आम्ही इथं होते म्हणजे त्याचं कारणच म्हणजे सावित्रीबाई फुले. त्यानंतर झाशीची राणी म्हणजे फक्त स्त्री ही आपला नाही तर ती सबला आहे, ती काही करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण त्या काळी तिनं दाखवून दिलं. ती म्हणजे आपली झाशीची राणी. त्यानंतर आपल्या अहिल्याबाई होळकर यांनीही अगदी पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांचं साम्राज्य सांभाळण्याचं काम केलं. आणि आपल्या राजमाता जिजाऊ होत्या जिजाऊ आहे की नाही, म्हणूनच घडल्या शिवबा. म्हणजे अगदी शिवबा घडण्यामागचं कारण म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊ होत्या. आणि आपणही सगळ्या जिजाऊच आहोत, बरोबर ना? आपणही जिजाऊच आहोत. जेव्हा आपण जिजाऊ म्हणून खंबीरपणे उभं राहतो तेव्हाच शिवबा घडणार आहे. त्यामुळे आता तुम्ही काय 1-2 दिवसापूर्वीपासून ऐकतं का जे वातावरण बाहेर चालू आहे, तर खरंच मला असं वाटतं की जिजाऊची गरज आहे. जिजाऊच कुठेतरी कमी पडतं काय असं वाटायला लागले. जे वातावरण आपल्याच मुलीला आपल्याला कणखर अगदी राणी लक्ष्मीबाईचं तर कसं करता येईल हे आपल्या जिजाऊंचंच काम आहे. त्यामुळे खरंच एक गरज आहे काळाची. आणि या सादरीकरणातून त्यांनी तुम्ही ते उत्तमरित्या सादर केलं. म्हणजे मंगळागौरीच्या माध्यमातून एक सुंदर संदेश ज्या आपल्या क्रांतिज्योती होऊन गेल्या त्यांचं एक मूर्तिमंत उदाहरण. अगदी या म्हणजे सूप हे संसाराचं प्रतीक आहे, तर त्याला संसाराच्या प्रतीकाला तुम्ही या क्रांतिज्योती चिटकवलंय, बरोबर ना? म्हणजे संसार सांभाळत सांभाळत तुम्ही प्रपंच देखील करताय आणि समाजामध्ये देखील वावरत आहे हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलाय. खूप सुंदर तुमचा हा परफॉर्मन्स झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या या हिरकणी ग्रुपसाठी झाल्या पाहिजेत. आणि मी सरांना विनंती करते, आता गव्हामध्ये सुपामध्ये गहू पण पाकडतो, ज्वारी पाकडतो. त्याचबरोबर आपण महिला असून कर्तव्यनिष्ठ त्या आम्ही पार पाडतो. त्याच्याबरोबर सामाजिक कार्य सर्व प्रकारचं घर सांभाळून आपण सगळं हँडल करत असतो. त्यासाठी हा आम्ही आज योजना आहे आणि आमची मतं आम्ही आज तयार केली आहे. ती पण सुंदर आणि ते छोटं बाळ असून ती करते 1 वर्षाचं बाळ आहे तिचं. थँक्यू. भारत मातेचं उदाहरण नाही घेऊन गेलं. म्हणजे या सगळ्याच्या ह्याच्यात भारत माता आपण बरेच देश बघतो, बरोबर ना? असं मी कितीही वेळा ऐकले, कितीतरी देश आहेत असं म्हणत नाहीत अमेरिका म्हणता किंवा इंडियन म्हणत नाहीत. फक्त भारतच एक हा देश आहे असा की ज्यात भारत माता असं म्हटलं जातं. त्याचं काहीतरी कारण असायला. कारण आपल्या देशामध्ये इतक्या अशा क्रांतिज्योती होऊन गेल्या त्यामुळं आपल्या देशामध्ये वेगळेपण आहे, विविधता आहे, नाविन्यता आहे. आणि तुम्ही तीच नाविन्यता या तुमच्या परफॉर्मन्स मधून दाखवली. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि मी सरांना विनंती करते की त्यांनी आभार मॅडम त्यांना प्रमाणपत्र आणि एक छोटीशी भेट आपल्या संस्थेकडून द्यायची आहे. सरकडे मॅडम आमच्या कमिटी मेंबर यांच्या हस्ते आजचा हा जो सुंदर परफॉर्मन्स केला त्याबद्दल प्रमाणपत्र आणि एक छोटीशी भेट. परीक्षकांच्या निर्णयानंतर त्यांना जी मानाची ट्रॉफी आहे ती देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. कोणाला प्रेमाचं प्रतीक आहे ते मी तुम्हाला देते मॅडम. या ठिकाणी तुमचं हे प्रेम माझ्यावर, माझ्या संस्थेवर, माझ्या ग्रुपवर असंच राहू दे. थँक्यू. नंतर आपण त्यांची सण संस्कृती साजरी करून सोबती मिळूया अतूट राखी. यशवंत क्रीडा संस्था कराड संचालित यशस्विनी महिला समूह कराड यांच्या आजच्या श्रावण महिन्यातल्या हळदी कुंकू आणि मंगळागौर या समारंभात ऋतुगंध कराड सादर करीत आहेत पारंपरिक मंगळागौरीचे खेळ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी समर्थे. सर्वसाधारणपणे फुगड्यांना सुरुवात म्हणजे मंगळागौरीच्या खेळाला सुरुवात. थोडंसं वॉर्मअपच म्हणा ना, पाहूया. त्रिपुरा फुगडी. मंगळागौरीचे खेळ पाहायला जमल्या साऱ्या महिला. मंगळागौरीचे खेळ पाहायला जमल्या साऱ्या महिला. फुगडीच्या या प्रकाराला म्हणतात त्रिपुरा ग बाई म्हणतात
फुला. आता पाहूया पुढची आहे चौफुला. ज्याप्रमाणे आपल्याकडे केळीचं पान आपण नैवेद्याला घालतो, त्या पानावर नैवेद्य घालतो, जसं पसरट असतं केळीचं पान, तशीच ही फुगडी. ऐसपैस पसरलं केळीचं पान, ऐसपैस पसरलं केळीचं पान, चौघींची फुगडी दिसते किती छान, बघा दिसते किती छान. आपण एकमेकींच्या हातात हात घालून फुगड्या खेळतो, दोघींच्या उभ्या राहून गोल फिरून. आता पाहूया उठबस फुगडी. सावरीच्या कापसाची मऊ मऊ उशी, सावरीच्या कापसाची मऊ मऊ उशी, उठबस फुगडी खेळतात पहा कशी, तुम्ही खेळतात पहा कशी. जोरात टाळ्या एकदा. पाहूया दंड फुगडी. दंड फुगडी दंडाची ग दंडाची, दंड फुगडी दंडाची ग दंडाची, दंडात राखी सोन्याची ग सोन्याची, मैत्रीण माझी धीराची ग धीराची, मैत्रीण गोऱ्या रंगाची ग रंगाची. दंड फुगडी दंडाची ग दंडाची, दंड फुगडी दंडाची ग दंडाची. पाहूया आणखीन एक प्रकार जात फुगडी. पातबाई पात गवताचं पात, पातबाई पात गवताचं पात, तू देते ओठ तू घाल जात, मी तू घाल जात. पाहूया नावेतनं फिरण्याची काही मजा थोडी. वल्लव रे नाथवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नाथवा हो वल्लव रे रामा, मी डोलकर 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 दर्याचा राजा, भर पाण्यामध्ये बंदराला करतो ये जा. डोलकर 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 दर्याचा राजा, वल्लव रे नाकवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नाकवा हो वल्लव रे रामा. सगळ्या मैत्रिणी भेटल्या की आपल्या सगळ्या मैत्रिणींबरोबर लय साधून खेळावा लागतो, तो म्हणजे झिम्मा. पाहूया एक पारंपरिक झिम्मा. सरसर गोविंदा येतो. एक दोन तीन स्टार्ट. सरसर गोविंदा येतो, मजवरी गुलाल पैकी तो, या या गुलालाने झाल्या लाल, आमच्या वेण्या लाल लाल, एक वेणी मोकळी सोनाराची साखळी, घडघडो रे सोनारा, माणिक मोत्यांचा डोलारा, डोलाराला किडक्या, आम्ही लेकी लाडक्या, लाड सांगू बापाला आणि पैसा मागू काकाला. सरसर गोविंदा येतो, मजवरी गुलाल पैकी तो. स्वयंपाकघरात आपल्या आया काय काय कामं करतात. पूर्वी आता निवडक धान्य मिळतं आपल्याला, पण पूर्वी नव्हतं. तांदूळ सूप पाखडणे वगैरे सगळे प्रकार होते. आता ह्याच आमच्या दोन गृहलक्ष्म्या बघा बरं कसे तांदूळ फिरवत आहेत सुपातनं.
सुपात तांदूळ आहेत दोघी दाखवतो तुम्हाला. हे सुद्धा ह्या सूप फिरवण्याला सुद्धा मोठं कौशल्य लागतं. पाहूया. सुपात तांदूळ तांदूळ सुपात, सुपात तांदूळ तांदूळ सुपात, सूप माझ्या हातात, लक्ष्मी कशीही घरभर फिरे बाई घरभर फिरे. विणकर आला तर पैठणी मिळणार आपल्याला. आता पुढचा खेळ आहे नाच ग घुमा. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा पासा नाही आला निभावली नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा वेळी नाही मला निमेली नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा सोनं नाही आला निमेलीच नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू. एकीचं सूट पडलंय. हा आता उखाणा घ्यायला पाहिजे. चला तर मग एक उखाणा आहे आता. आकाशावरून दिसतो सदाशिवचा डोंगर, डोंगराखाली नऊ नांगर, नांगराचे जरून जाते वाट, ती म्हणते कराडगा, कराडचा वेणुताई हॉल, वेणुताई हॉलमध्ये मंगळागौरीचे खेळ, मंगळागौरीचे खेळ खेळून कंबर लचकली, कल्याणरावांच्या दातामध्ये सटकली. वेळी इत्यादी दागिने तर आपण लग्न समारंभात घालतोच हो. पण हे झाले बाह्य अलंकार. पण संसारामध्ये आत्मविश्वास, सहनशीलता, खंबीरपणा आणि कर्तव्य दक्षता हे खरे स्त्रीचे अलंकार. आणि ते असले की संसाराचा गोळ कसा सुरेख फिरला जातो. पाहूया गोळ फिरू या खेळातून. गो फिरू बाई गो फिरू, गो फिरू बाई गो फिरू, अर्ध्या रात्री गो फिरू, जरघ्या करे पोटाला करे, लोकाई त्याची म्हातारी म्हणे, मेली तर मेली कटकट केली, उद्या मरायची ती आजच मेली. गो फिरू बाई गो फिरू, सासू सुनेचा, गावाजावांचा, नंदा भाऊजांचा, सासर माहेरचा, गो फिरू, गो फिरू बाई गो फिरू, गो फिरू बाई गो फिरू. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे, घागर घुमू दे रामा पावा वाजू दे, आला शंकरूबा गवर माझी नाचू दे, आला शंकरूबा गवर माझी नाचू दे. चुळू त्या पाखरा जारे मत
धन्यवाद सगळ्यांनी कोरस दिल्याबद्दल. शेतामध्ये पीक येतं, पीक काढण्याच्या वेळी जे दिंड मोड पोरी दिंडाची लांब दोरी मका कुष्ट पोरी मक्याला पीक भारी दिंडा खाली कोण उभी माय भोवती माय उभी कानातल्या पुड्या काय गेल्या आली होती तेली तिला मी दिल्या पुढे वाटण गेली गोरी कोमटी होती पण फुटाळी होती दिंड मोड पोरी दिंडाची लांब दोरी हातातल्या पाटल्या काय गेल्या आली होती शिंपीण तिला मी दिल्या पुढ्या वाटण गेली गोरी कोमटी होती पण फुटाळी होती दिंड मोड पोरी दिंडाची लांब दोरी मका कुष्ट पोरी मक्याला पीक भारी दिंड मोड पोरी पोरी दिंड मोड पोरी दिंडाची लांब दोरी. अगदी लाडका लागली ना म्हणजे नथ बरोबर आहे ना. अगदी नाकावरती घेऊन आम्ही सगळं करतो आणि हे दाखवण्यासाठी आम्हाला अगदी नथीची गरज असते. ती एक छोटीशी फॉर्मिंगमधील नथ ऋणमंजुरी लेडीज कलेक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येत आहे. सर्व कमिटी मेंबर थोडे इकडं मी मध्ये थांब तुमच्यावर आणि यासाठी एक छोटंसं सन्मान चिन्ह तुमच्या या कार्याबद्दल संस्थेच्या माध्यमातून. पारंपरिक खेळ कसे खेळायला पाहिजेत हे दाखवण्यासाठी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी या ग्रुपचे पूर्णपणे आभारी आहे. कृतज्ञ व्यक्त करते मी यासाठी. आणि गाणीही त्यांनी इतकी छान विदाऊट म्युझिक इतकी छान म्हणते तुम्ही सांगितलं म्हणजे या निवेदिका आहेत आणि इतकी सुंदर त्यांनी गाणी त्याचं कम्युनिकेशन आणि ती इतकी बांधली होती सुंदर गुंफलेली होती त्याच्यामध्ये पुढं. यशस्वी महिला समूहाच्या मुख्य संचालिका श्री प्रेरणा धुमाळ मॅडम यांनी डॉक्टर मॅडमचा सत्कार केला तर त्यांना जोरदार सवारी टाळ्या वाजवायचे. नमस्कार मंडळी. परंपरेने आपल्या केला आहे साजशृंगार, नटून थटून सजली आहे भारतीय नार. यशस्वीच्या सोबती सखी ग्रुप सादर करीत आहे खेळ मंगळागौरीचे. आपण शांतपणाने ते पाहावे अशी माझी नम्र विनंती. एकूण साधारण 20 ते 25 खेळ 5 मिनिटात सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. पाहूया मैत्री ग्रुप कराड. करंड्यावर मोर माझ्या संग पुढे खेळते चंद्र
जीवाची साखर आता राणीच्या देशात हा घेते खोचून पदर बाई ठसक्यात घेते टेचून सेल्फी बाई टेचात होऊन जाऊ दे पुन्हा ग आता जोरात जगत जाऊ दे खेळू आम्ही तोरात खेळू झिम्मार 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 खेळू झिम्मार झिम्मा गोरी झिम्मार खेळू झिम्मार 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 खेळू झिम्मार झिम्मा गोरी झिम्मार क्या पाच मिनिटात एवढे घेतो तुमच्या पण स्टॉक आहे कसं वाटलं आम्हाला हुश व्हायला आलं म्हणजे 5 मिनिटात अगदी वेळेत त्यांनी हे जे सादरीकरण केले म्हणजे एक खेळ मला वाटतं जे मंगळावरचे खेळ करतात त्यांना यातली जे म्हणजे सखोलता जी माहिती असेल म्हणजे अगदी काटवटता नाही इम्पॉसिबल शक्यच नाही आम्हाला ते पायच सापडत नाही
म्हणजे काटोळीतपणा असेल ते असं हां ते म्हणजे वेगवेगळं जे आहे मंगळागौर जे अस्सल असते ना ते ह्या जो ग्रुप असेल म्हणा की हा ग्रुप असेल जे नामांकित ग्रुप आहेत कर्णामध्ये त्यांनी जे इतकं सुंदर सादरीकरण केलं आहे म्हणजे 5 मिनिटामध्ये तुम्ही किती प्रकार दाखवले 25 प्रकार म्हणजे मंगळागौरीमध्ये मला वाटतं 3 तासाचा खेळ असतो तुमचा बरोबर आहे 2 तासाचा खेळ असतो म्हणजे 2 तासाचा म्हणजे आपण म्हणतो ना ट्रेलर 2 तासाचा पिक्चर आहे पण हा ट्रेलर होता कसा वाटला ट्रेलर तुम्हाला येतो बस ट्रेलर आहे पिक्चर आधी बाकी आहे बरोबर ना आणि खूप छान यांच्याही स्वभावावर बघा स्त्री ही सहनशील असते एक आई असते मुलगी असते सून असते कोणाची सासू असते तिच्यामध्ये मातृत्व आहे सौजन्य आहे कर्तृत्व आहे धैर्य आहे असं हे म्हणतात ना सर्व गुण संपन्न जे व्यक्तिमत्व आहे ते स्त्रीमध्ये असतं आणि त्याचं हे प्रदर्शन या ठिकाणी यांच्या परफॉर्मन्समधून आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे एकदा जोरदार करा या मैत्री ग्रुपसाठी आणि नावही खूप सुंदर आहे तुमचं मैत्री ग्रुप म्हणजे एकमेकीला मैत्रीत बांधून ठेवणारा तुमचा ग्रुप आहे आणि मी आमच्या कमिटी मेंबरना विनंती करते की त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना हे प्रमाणपत्र आणि एक छानशी 1 ग्रँड फॉर्मेटची नथ जी रूपमंजरी लेडीज कलेक्शन वाळूंजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे थोड्याच वेळात आजच्या या स्पर्धेचा निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे तत्पूर्वी आणखी एक सदाहकार गीत सरांनी सादर करावं अशी मी त्यांना विनंती करते या एका गाण्यानंतर आपला जो निकाल आहे तो या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे आणि सुंदर असं वाण आपल्याला गिफ्ट शिवांगिरी ज्वेलर्सच्या माध्यमातून मिळणार आहे तुम्हाला मी व्हॉट्सअपला मेसेज देईनच पण तरीही या ठिकाणी ज्या महिला उपस्थित आहेत स्टेजवरती व्यासपीठावरती त्या सर्वांना नम्र विनंती आहे की यशस्विनी महिला समूहाच्या महिलांसाठी सभागृहांसाठी किंवा सगळ्याच महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि मानवाटपाचा कार्यक्रम शिवांगिरी ज्वेलर्स कराड या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तरी सर्वांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा आणि आजच्या या कार्यक्रमाचा निकाल तर प्रथम आपण उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करत आहोत तर आजच्या या मंगळागौर स्पर्धेचं उत्तेजनार्थ पारितोषिक जाते कोकणी मंगळागौरी ग्रुपला आहेत का त्या कोकणी मंगळागौर ग्रुप श्वेता चौधरी यांचा कोकणी मंगळागौर ग्रुप त्यांनी सुंदर पद्धतीनं अगदी आम्हाला कोकणात घेऊन त्यांच्या पद्धतीने कशा प्रकारे त्या कोकणी पद्धतीनं मंगळागौर सादर करतात तर एकदा जोरदार तयार झाला पाहिजे श्वेता चौधरी यांचा मंगळागौर ग्रुप यांना जात आहे उत्तीर्णार्थ पारितोषिक एकदा जोरदार तयार त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत या ग्रुपसाठी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह या ग्रुपच्या लीडर यांच्याकडे द्यावं अध्यक्ष तसेच आजचे मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी हे सन्मान चिन्ह देण्यात येत आहे छोट्या बाल कलाकारांसाठी साई डान्स अकॅडमी 3य क्रमांक धन्यवाद खूप छान परफॉर्मन्स तुम्ही केला आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान दिसताय आणि नती पण त्यांनी आमच्या दिलेला घातलं त्यामुळे आणखी छान दिसत आहे यानंतर
क्रमांक जातोय हिरकणी ग्रुपला. द्वितीय क्रमांक हिरकणी ग्रुप. त्या ग्रुपच्या सगळ्या मेंबरना मी स्टेजवरती आमंत्रित करते. द्वितीय क्रमांक जातोय हिरकणी ग्रुप. आजच्या कार्यक्रमाचे जे गायक आहेत म्हणजे मावटे सर, जयवंत थोरा सर यांना मी विनंती करते. जिंदाबाद. भारत माता की जय जय. आणि आजच्या या मंगळागौर स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5 मिनिटात 25 प्रकारचे खेळ आपल्या समोर सादर करून ज्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे असे मैत्री ग्रुप. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाते मैत्री ग्रुपसाठी. मी आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचं स्पेशल परफॉर्मन्स आपल्या या ठिकाणी मिळाले त्या ऋतुगंध ग्रुपला स्टेजवरती आमंत्रित करते आणि त्यांच्या हस्ते मैत्री ग्रुपला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाते मैत्री ग्रुपला. एकदा जोरदार टाळ्या मैत्री ग्रुपसाठी झाल्या पाहिजे. आणि सांगण्यास आनंद होत आहे की हा सगळा जो ग्रुप आहे स्टेजवरचा बक्षीस देणारा आणि बक्षीस घेणारा हा सगळा सोमवार पेठेतला आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सोमवार पेठेसाठी. एवढं टॅलेंट सोमवार पेठेमध्ये आहे बरं का. खूप छान खूप छान. आणि सगळ्याजणी अशा ओळीत आडव्या थांबा म्हणजे खूप छान दिसत. आवर्जून असा नऊवारी नेसून स्टेजवरती बघण्याचा कधी योग येत नाही. तर एकदा सगळ्याजणी अशा खूप सुंदर मैत्री ग्रुपच्या 5 मिनिटांचा परफॉर्मन्स असेल. तसंच आमचा कोकणी डान्स परफॉर्मन्स असेल. साई डान्स अकॅडमीचा सगळ्यांनी आपल्या ट्रॉफ्या दाखवा. जिंकलेल्या स्पर्धकांचे संस्थेच्या वतीने तसेच सर्व मान्यवरांच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, मनापासून अभिनंदन. तसेच या ठिकाणी जे सुंदर सुंदर खेळ झाले ते बघण्याचा योग आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला लाभला. याबद्दल तुमचे मनापासून आभार. कारण सहजासहजी मंगळागौरीचे खेळ असे आपल्याला पाहता येत नाही, पण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने का होईना हे असा अनोखा आणि अगदी आपण म्हणतो ना दुर्मिळ खेळ जो आपल्याला पाहता आला आणि इतक्या सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी तो परफॉर्मन्स केला त्याबद्दल संस्थेच्या वतीने तसेच आजच्या सर्व तमाम प्रेक्षकांच्या वतीने आणि यशस्विनी महिला समूह सातारा व कराड यांच्या वतीने मी पुन्हा एकदा सर्व मंगळागौर स्पर्धेतील स्पर्धकांचे मनापासून आभार व्यक्त करते. सर्व स्पर्धकांचे आभार व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा आपण 3 चेअर्स म्हणूया. 3 चेअर्स फॉर हिप 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 हिप. आज या ठिकाणी यशस्विनी महिला उद्योग समूह कराड यांच्या वतीने मंगळागौर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे. मंगळागौर कराड यशस्विनी महिला समूह कराड यांच्या वतीने हा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे.